नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. कापूस बाजारावर 8,500 रुपये क्विंटलवर पोहोचला. 1 एप्रिल पासून कापूस बाजारावर 9,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे कापूस बाजारावरचं खरं रहस्य आणि आत्ताचा कापूस बाजार का वाढलेला आहे, या सर्व अपडेट्स घेऊन आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. कापूस बाजारावर आजच्या मितीला अकोट बाजारामध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल विक्री गेलेला आहे. आपण बघू शकता की आजच्या तारखेला 8,500 रुपयेपर्यंत कापूस बाजार गेला आहे. मग आता इथून पुढचा कापूस बाजारावर कशावरती अवलंबून असणार आणि किती कापूस बाजारावर वाढणार, सरासरी कापूस बाजारावर किती आहे, महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सध्याचा दर गेल्या 8 ते 15 दिवसापासून 500 ते 600 रुपयांनी आपल्याला प्रति क्विंटल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे कापूस मार्केट हिंगणघाट कापूस मार्केट, पुलगाव कापूस मार्केट, काटोल कापूस मार्केट, घाटंजी कापूस मार्केट. सर्वोत्तम दर आजच्या मितीला आपण बघितलं तर काटोल, पुलगाव, हिंगणघाट 8,200 ते 8,500 रुपये आहे. येत्या काही दिवसात हा बाजारभाव आता खरंच 9,000 रुपये होणार का आणि कोणते असे महत्त्वाचे घटक आहे, या घटकांवरती इथून पुढचा कापूस बाजार आहे, ही सर्व अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला पाहूया सध्या राज्यामध्ये आवक कापसाची कुठे सर्वाधिक येत आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर देऊळगाव राजा असेल, भद्रावती असेल, घाटंजी असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, जो दर गेल्या आठवड्यामध्ये 70-80 रुपयापर्यंत सरासरी दर होता, आता 75 ते 85 रुपयापर्यंत बाजारावर वाढलेला आहे. बाजारावर वाढण्याचं काही प्रमुख कारणे आहे. मागणी आणि पुरवठा, त्यानंतर व्यापाऱ्यांनी आता खरेदी वाढवली आहे आणि आता कापसाचा शॉर्टेज सुरू झालेला आहे. आयात निर्यात बऱ्यापैकी देशांबरोबर ठप्प झालेली आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाला सध्या तरी चांगला बाजारभाव मिळताना पाहायला मिळत आहे. मग आता हा बाजारभाव 9,000 रुपये जर जायचा असेल तर आपल्याला याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर व्यापारी वर्ग किती प्रमाणात खरेदी करत आहे. कारण जो कापूस शिल्लक आहे हा शेतकऱ्यांकडे कमी असून जो स्टॉक केलेला आहे व्यापारी वर्गाने, यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कापूस आता शिल्लक आहे. जे रॉ कंपन्या आहे, कापड कंपन्या, ह्या किती खरेदी करतात, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मार्केटमधून कशी मागणी येत असेल, या सर्वांचा जर आपण गणित बघितलं तर नक्कीच कापूस बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या कापूस मार्केटविषयी जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी सध्या कापूस हा खुल्या मार्केटमध्ये विकण्यास प्राधान्य दिलेलं आहे. सध्या तरी कापूस मार्केट चांगला आहे. इथून पुढचा कापूस मार्केटची अपडेट्स जे आहे, जर कापूस मोठ्या प्रमाणात निर्यात झाला, भारताची निर्यातच्या देशांबरोबर होती, त्याला काही अडथळा नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक निर्यात बांगलादेश असेल, त्याचबरोबर अफगाणिस्तान असेल, अशा खंडातील देशांमध्ये निर्यात होत असते. यामध्ये आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये सर्वाधिक भारताचा कापूस हा गेला जातो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या परिसरातील नवीन नवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.